आणि बोधले बाबांची दिंडी आल्यानंतर ती भाकरींची पोती बाहेर काढायची बरं का, आणि बेसन करायचं आणि मला वाटतं महिनाभराच्या किंवा 2 महिनाभराच्या ती बाजरीची भाकरी ना ती वाळवून ठेवली तर वर्षभर ठेवली तरी ती भाकरी खराब होत नाही आणि तिचं जेवढा काळ जास्त होईल तेवढी तिला चवी चांगली येते. आणि म्हणून बोधले बाबांची दिंडी आली की मग आमच्या शांतामाई त्यांना फिरवायची, त्या भाकरी काढायची आणि तिची दिंडी ते वारकरी त्यांना बरं का वारकरी संतक्का म्हणून संबोधित. हंसराज स्वामी सांगतात वारकरी संतक्का म्हणून संबोधित आणि संतक्का म्हणायची हे गणगोत माझे, म्हणजे वारकरी आहे हे कोणी वारकरी नाही तर माझ्या गोतातले ते गण आहे, ते गणगोत माझे. आणि म्हणून एवढं ती त्यांच्यावर एवढं प्रेम करायची त्यांना म्हणजे पिठलं भाकरी खायला घालायची प्रत्येक वर्षी. आणि ते सुद्धा एवढ्या आनंदात यायचे की आता संतक्काकडे आपल्याला पिठलं भाकरी खायला मिळेल. आता ती भाकरी म्हणजे पापडापेक्षा ठिसूळ. तुम्ही बाजरीची भाकरी भाजा, तिला उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळवा आणि वाळवल्यानंतर 10-15 दिवस ठेवा घरात आणि तिला खाऊन पहा. एक वेळ पापड जरी खायला कडक लागेल पण बाजरीची भाकरी इतकी ठिसूळ असेल. अशा भाकरी त्या वेळेला, आणि त्या भाकरीमध्ये काय प्रेम असेल त्या माईचं, काय प्रेम असेल माईचं. पण एकदा काय झालं, माई महिनाभर आजारी पडली. माई महिनाभर आजारी पडल्यामुळं ती पाणी आणायला गेली नाही आणि पाणी भरायला सुद्धा गेली नाही. आणि बोधले बाबांची दिंडी आली बरं का, बोधले बाबांची दिंडी आली. माई सांगते वारकरी माझे जिवलग सोयरे आणि उपाशी जातील माझ्या दारी. माई सांगते की हे माझे जिवलग सोयरे, आणि सोयऱ्याला कोणी उपाशी पाठवेल का? आपल्या घरी जर सोयरा आला तर, आपला व्याही आला, जावई आला तर कोणी उपाशी पाठवेल का? नाही. म्हणजे जेवढं आम्ही सासूबाई जावयावर जेवढं प्रेम करते, व्याही बुवा आपल्या मुलीच्या सासऱ्यावर जेवढं प्रेम, आम्ही का प्रेम करतो मुलीच्या सासऱ्यावर? आपल्या मुलीला चांगली सांभाळली पाहिजे म्हणून, नाही का? तर तद्वत म्हणजे माई सांगते की वारकरी माझे जिवलग सोयरे, आणि हे जिवलग सोयरे माझ्या दारावरून जर उपवासी गेले तर कसं वाटेल? सोयरा जावई आले आणि जेवण न करता निघून गेले, जेवण तयार आहे नाही का, तर त्या सासूबाईला काय वाटेल? कधी विसरेल का ती जावई उपवासी गेले म्हणून? तद्वत माईला त्या ठिकाणी अतिशय दुःख झालं की हे माझे सोयरे वारकरी आता उपवासी जातील. आणि म्हणून माईने काय केलं असेल बरं का, ज्येष्ठ पुत्र उद्धव बरं का वय 8 वर्ष, ज्येष्ठ पुत्र उद्धव वय 8 वर्ष बालू मारवड्यास विकला तिने बरं का. म्हणजे तिचा नवरा पण बालू सालुंके होता आणि ज्याला ते बाल 8 वर्षाचं माईने विकलं त्याचं नाव सुद्धा काय होतं? बालू मारवाडी बरं का. त्या बालू मारवाड्याला तिने आपलं 8 वर्षाचं उद्धव नावाचं लेकरू विकलं आणि तिथून सर्व सामुग्री घेऊन आली. सुंदर स्वयंपाक बनवला. सगळे वारकरी आनंदाने जेवले, आनंदाने तृप्त झाले. बोधले बाबांची कीर्तन झालं आणि बोधले बाबांचं कीर्तन झाल्यानंतर माईला ते कीर्तन ऐकून एवढा आनंद झाला की विचारता सोय नाही महाराज, एवढा आनंद झाला. पण जरी तिला आनंद झाला असेल, मी तुम्हाला नुसती आठवण देतो. इकडे गोडसेच्या बाजूला मानिवली नावाचं गाव आहे. गोडसेच्या बाजूला मानिवली नावाचं गाव आहे. साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी तिकडे एकादशी चालायची. म्हणजे आज माझ्याकडं, उद्या त्याच्याकडं, परवा त्याच्याकडं अशी एकादशी चालायची. तर ज्याच्याकडे एकादशी आली तो अतिशय गरीब माणूस होता. एकादशी कशी साजरी करायची म्हणजे फराळाला आणायची सुद्धा त्याची ऐपत नव्हती. त्याच्याकडे एक म्हातारा बैल होता. तो म्हातारा बैल त्याने त्यावेळेला 300 रुपयाला विकला आणि 300 रुपयाला विकून फराळाचं काही सामुग्री आणली, फराळ केलं, एकादशी साजरी झाली. आणि मग लोकांनी, इतरांनी जे काही समाजकंटक असतात त्याने बोंब मारली, कसले वारकरी म्हणे बैल
वारकऱ्यांनी एकादशीला काय खाल्ला? बैल खाल्ला. तेव्हा मग वारकरी विचारलं झालं काय, बैल कसा खाल्ला? अरे म्हणे तुमच्या एकादशीसाठी त्या म्हाताऱ्याने म्हातारा बैल विकला 300 रुपयाला आणि एकादशी साजरी केली. मला हे सांगायचंय की बालू मारवड्यास 8 वर्षाचं मूल विकलं आणि जेव्हा तिथून अगदी आनंदाने ज्ञानोबा तुकाराम म्हणून दिंडी जेव्हा गावाच्या बाहेर निघाली त्यावेळेला काही समाजकंटक बोधले बाबांना भेटले. अहो कसला म्हणे ज्ञानोबा तुकाराम, कसला ज्ञानोबा तुकाराम? त्या संतीने तिचं पोर विकलं म्हणे तुमच्यासाठी, तुमच्या या दिंडीचं हे करण्यासाठी पोर विकलं. ते बोधले बाबा तिथे दिंडी थांबवली, पुन्हा मागे आले, त्या बालू मारवाड्याकडे गेले. त्या बालू मारवाड्याला विचारलं किती पैसे तुम्ही अदा केलेले आहे, किती रुपयाचं सामान दिलेलं आहे? तेवढे रुपये. आणि त्या ठिकाणी बोधले बाबांनी त्या बालू मारवाड्याचे परत केले आणि ते बाल त्याने आणलं बरं का. आणि ते बाल आणून ते लेकरू आणून संता माईच्या हाती दिलं आणि आशीर्वाद दिला, धन्य माय. काय केलं? ते लेकरू त्याने बोधले बाबांनी आणलं, आमच्या शांता माईच्या हातात ते बाल दिलं आणि आशीर्वाद दिला, धन्य माय, तू धन्य आहेस की लेकरू विकून तू आज इतक्या वारकऱ्यांना या ठिकाणी तू भोजन दिलंस, तुला धन्यता द्यावी तेवढी थोडीच. आणि मग ती दिंडी पुढे निघून गेली.